मॅट. खोल बरं शिव, खोल बरं. ये ए पप्पा तुला काय आणलंय? थांब. पप्पा तुला आणलंय काय तुझं? त्याच्या पप्पांनी छान खेळणे आणले, मस्त एन्जॉय करते. आता रडत होता, मजा येते त्याला खेळायला. हाताने सोडून घेतो मागून. मी म्हणलं नाही याला नुसतं तोंडात घालायचं होते. इथं आहे ना लाथ मारले की इथं म्युझिक लागतं, पण आम्ही इथं आहे ना सेल लावला नाही अजूनपर्यंत. हे आमचा मोठा बच्चाच झोपलाय याच्या छोटे इथं मांडीवर. हे माझे छोटा बच्चा आहे की, हे छोटा बच्चा आहे. नाही तू छोटा आहे. तुझ्या पप्पांनी एवढे खेळणे आणलंय पोरांसाठी. शिवलाही आणलंय, हे शिवसाठी आणलं. त्यानंतर याच्यासाठी हे आणलं. प्लस ते असं पाण्यात टांगायचं असतं ना, ते पण आणलं. लॅटने सांगितलं ती घ्यायला, ती ओपन करून बघायची मला कशी आहे. इथे कांद्याला खेळायचं आहे याच्यामध्ये. असं इथे ना पाय मारलं का ते म्युझिक वाजतं. मार रे गोंडूला पाय. शिवदादाने चालू केलं त्याच्याकडे पाहतोय. पायाने दाबत आहे. हा ना हे ब्लॉकचं घर बनवलंय. ठेव रे शो खाली, मला बघू दे कसं बनवलं. मिस्टरांनी आज खोळखोळे आणले. रोज काही ना काय आणतात बाळासाठी आणि शूसाठी. कुठं माझं एकच खेळणी आणली. आणि एवढा डोंगर बनवून ठेवला, त्याचं काय झालं? ते जुने. मग तो आता लहान आहे ना, तेव्हा आहे पण त्याचं आहे. याच्यानंतर नाही आता झाले नाही काय तुझं काय. तर आज मी रात्रीच्या जेवणामध्ये ना उकडेला अंड्याची भाजी बनवणार आहे. तर इथे ना अंडे उकडण्यासाठी ठेवले आणि बाळाला मी झोपी लावलं होतं. परंतु मी मसाला काढला आणि आता मिस्टर पण आलेले. शिवला खेळवते आणि बाळ पण उठलंय. शिवने उठवलं ना आणि मिस्टर शिवला काय बिल्डिंग बनवून देते. शिव हेल्प करते इथं. शिव फास्टमध्ये आता ना सगळं क्लीन करून टाकणार आहे. आसुदं केशवं कृष्णदा मुरलं रामलालां जानके वल्लभ उनके तेन भगवान आते नहीं उनके तेन भगवान आते नहीं. शिवला आज ना टिफिनमध्ये जेवण करायचं होतं आणि स्कूलला तर सुट्टीच लागली, पण त्याला टिफिनची फिलिंग्स घ्यायची होती. मला होता का मला टिफिनमध्ये जेवायला ते, त्याच्यामुळे त्याला इथं टिफिनमध्ये दिलं आहे मी जेवणासाठी. इथं बस शिव जेवायला आणि बाळाला झोका देते. मम्मीच्या हातात दे. इथं शिवचा मेकअप झाला आहे, याचा मेकअप झाला आहे. शिवने तेल नाही लावलं आहे, गुंडाच दिसतोय आणि नाचत आहे. शिवदादा वाजवत आणि नाचत. कसं नाचतं अरे बापरे. आता का पाहू का मम्मी का पाहू. दादा खेळतोय इकडं, यालाच इतकी मजा येते ना. असं जम्प मारतो, असं जम्प करतो तो. अरे बापरे. पप्पाला कसं करतोय ते. पप्पाला लाथ मारतय. रात्र झोपताना एक्सरसाइज सुचली त्याला. त्याची एक्सरसाइज. झोपायचं नाही, कुशाला हसवतोय.
आज आम्ही आलोय पुन्हा एकदा पाहिला प्लॅस्टर झाला आता. हा हे माऊ घाणेरडं काम करते का? हे वा इकडं त्या खिडकीच्या पासून इकडं वा शू. आम्ही ना घर पाहून झालंय, प्लॅस्टर वगैरे झालंय, काही काही ठिकाणी राहिले थोडं थोडं, पण बऱ्यापैकी झालंय असे प्लॅस्टर. स्वस्तिक पण भारी काढले. तस नाही यांचे आत्ताच भांडणं झोपायला लागलं खेळण्यांवरून ना. कालपासून यालाय ना, कालपासून याला हा टँकरच पाहिजे खेळायला. काल पण शिवदादाच्या हातातून घेतला, आज पण हातातूनच घेतला. अरे अरे दे 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 रे शिवदादा दे रे. कोणती गाडी देऊ का? ही बोट करून टांगतोय. ही गाडी बनते. ही नाही टँकर दे टँकर. वरून बोच कडत पण हा दादाला असं मारलं तू. आले प्लॅस्टरचं काम झालंय आता आमचं. इकडं शिव ते घाणेरडे पाण्यात पाय बुडवतात ते. तर इकडं मिस्टर आम्ही सगळं आलोय घर पाहण्यासाठी. ते पण कसं एन्जॉय करतोय. याला ते आलं फक्त माती खेळायचा उद्योग. तर मला एक इन्स्टाला आहे ना मोठी एम आला होता की जागा घेताना काय बघून घ्यायची. असं त्या की जागा घेताना काय बघून घ्यायचं, कारण की बऱ्याच वेळेस आपण जागा म्हणजे बरेच लोक जागा घेते आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्रॉड होतो. तर एक जागा 4 लोकांना विकली जाते किंवा मग काहीतरी अतिक्रमणमध्ये जाते किंवा रेड झोनमध्ये असते. अशा बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे फ्रॉड स्कॅम होतो जागेबद्दल. तर त्याबद्दल म्हणजे मला कमेंट आली होती की काय बघून जागा घेतली पाहिजे. सगळ्यात आधी आपण ना 7/12 बघून घ्यायचा. तर 7/12वरती ना कोणाच्या नावावर जागा आहे, आधी कोणी घेतलेली आहे, कोणाला विकली, हे सगळं इन्फॉर्मेशन असते. प्लस जागा घेताना बघून घ्यायचं की त्या जागेवरती आधी लोन कोणी काढलेलं आहे की ते पण बघून घ्यायचं. आणि चेक करून घ्यायचं आधी, म्हणजे आम्ही काय आपण तलाठ्याकडून चेक करून घेतलं. आम्ही त्याला तिकडून चेक करून घेतलं 7/12 जागेचा 7/12 चेक करून घेतला होता. आणि जागा घेताना ती जागा याने आहे की ॲग्रिकल्चर आहे किंवा नॉन ॲग्रिकल्चर आहे हे पण बघून घेऊ शकतो आपण. तर या गोष्टीत मी काही एक्सपर्ट नाही, पण जेवढी थोडीफार माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितली. बाकीची माहिती तुम्ही नेटवर गुगलवर सर्च करू शकता. वकिलांकडून म्हणजे वकिलांना पण विचारू शकता. बरंच काय काय असतं, कारण की जागा घेताना बरंच फ्रॉड पण होते. बऱ्याच लोकांबरोबर झालेले पण आहे. तर एक जागा 4 लोकांना विकलेली आहे काही लोकांनी. आणि आर झोनच्या जागा पण त्या खूप रिस्की असतात. आणि काही रोड टचला जागा घेतात आणि तिथं पण अतिक्रमणचं भीती असते, कधी ना कधी अतिक्रमण येतंच. त्याच्यामुळं जागा घेताना खूप चांगल्या ठिकाणी जागा घ्यायची. जर आपल्यांना घर वगैरे बांधायचं असेल तर एकदम म्हणजे चांगल्या एरियात चांगल्या ठिकाणी जागा घेतली पाहिजे. तर ती जागा जर 7/12 असेल तर त्यावर आपल्याला लोन पण भेटू शकतो. आणि आपण प्लस वकिलांकडून ना 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट जर काढला ना तर त्याच्यावर आपल्याला आहे ना घर बांधण्यासाठी लोन पण भेटू शकतं. आणि ना जर ते सर्च रिपोर्टमध्ये आपल्याला लिगली अनलिगली काही काम झालेले आहेत त्या जागेवर ते पण कळतं. आणि आर झोनच्या शक्यतो जागा घ्यायच्या नाही, ते पण रिस्की असतं. त्याच्यानंतर रोड टच ज्या जागा असतात त्या पण अतिक्रमणमध्ये जाण्याची शक्यता असते. गोंडवल्याचे पप्पा गोंडवल्याला घेऊन बसले. त्याचं नामकरण करायचं आता आम्हाला घर झाल्यावर. तोपर्यंत 6 महिन्याचं होऊन जाईल. तू तसाच पडला ना सांगू त्या पप्पाला, खाली पाणी मारून राहील पप्पा सांगू. मी बसले फक्त. गेले का? फक्त बसलोय. काय रे असं होतंय,
या पोरगांना लय उद्योग करतो त्याच्यामुळेच याला घेऊन येत नाही मी. काय ना काय करत राहत ते खिळे घुसले मग खालून मग कळन का उठ. लयच येड्यासारखं करतो ये दोन पोरं. हा एक त्याला जुडी ते बघ ते घाण पाण्यात मच्छरने अंडे घालेले राहते बरं का. प्लॅस्टर झाले कधी घर पूर्ण होणार आहे. मी काय मिस्त्री का? मी काय मिस्त्री का? मग कोण आहे? चालू आहे अजून प्लास्टरचं झालं आता बरंच आहे अजून फरच्या बारीक बारीक काम आहे. हा मग त्याला 6 महिने लावशाल तुम्ही. 6 महिने 2 महिने 2-2.5 महिने. तुम्ही तर मला म्हणे डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे 1 महिना बंदच होता ना. एप्रिल येऊन गेला 1 महिना बंदच होतं काम. त्याला झोप येते काय. झोप खायचं का ते वाढवणार काय चल 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 जाऊ घरी. नाही